नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची गुड न्यूज, सर्वात मोठी गुड न्यूज. 17 ऑगस्टची जबरदस्त माहिती पाहू शकता बघा. 17 ऑगस्टची जबरदस्त माहिती सर्व महिला भगिनींसाठी. 2100 रुपये बोनस. 2100 रुपये बोनसच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी बघा. 2100 रुपये बोनस. 2100 रुपये बोनस वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2100 रुपयांचं जे बोनस आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्व माता भगिनींसाठी जबरदस्त माहिती आहे, जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन आलेली माहिती आहे बघा, नवीन आलेली माहिती आहे. 2100 रुपये बोनसच्या संदर्भात नवीन आलेली माहिती आहे. सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि ही जी काही मोठी घोषणा आहे ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळं सर्व माता भगिनींसाठी, सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. 2100 रुपयांचा बोनस या ठिकाणी वाटप होणार आहे. आता हे कोणत्या महिलांना मिळतील पैसे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिलात तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तुम्हाला पण हे पैसे मिळतील का, 2100 रुपयाचं बोनस तुम्हाला पण मिळेल का, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्यामुळे सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीनेच शेअर करायचं आहे. सर्व महिलांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, महत्त्वाची माहिती पुरावा तुमच्यासमोर आहे. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना सतत चर्चेत आहेत. आज पुन्हा एकदा 1 वर्षानंतर ही चर्चेचा विषय बनलेली आहे अशी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात, कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतात, त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पाहायलाच मिळणार आहेत. कुठेही जा तुम्ही, कोणत्याही महिला भगिनींना विचारा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का किंवा घेतलेला आहे का, तुम्हाला उत्तर हे होच मिळणार आहे. कारण जबरदस्त मोठ्या प्रमाणामध्ये 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केले होते. 2,63,00,000 महिलांनी अर्ज केलेले होते. त्याच्यामध्ये मग तपासणीनंतर हळूहळू महिला भगिनींचे जे काही अर्ज आहेत ते अपात्र होत आहेत आणि काही महिला भगिनीच पात्र राहिले आहेत. म्हणजे जवळपास अजूनही जर आपण पाहिलं तर एवढ्या तपासण्या झाल्यानंतरही 2 कोटींपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी योजनेसाठी पात्र ठरलेल्याच आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही सतत चर्चेत असणाऱ्या योजना आहे आणि यावेळी ही चर्चेचा विषय बनलेली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील केवळ कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. बघा, कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळाला आणि त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 येतात, बरोबर आहे. आताच आपण जर पाहिलं तर जुलैचा हप्ता तुम्हाला आलेला आहे, म्हणजेच काय तर 13वा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे. 13व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आले, बरोबर आहे. 13व्या हप्त्याचे आपण जर केलं 13 गुणिले 1500, आपल्याला काय पाहायला मिळतं तर 19,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत जमा झाले, बरोबर आहे. सर्व महिलांना आलेले आहेत का 19,500 रुपये. बघा, सरकारने तुम्हाला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 19,500 रुपये एका महिला भगिनींना दिलेले, एका माता भगिनीला 19,500 रुपये दिलेले आहेत. सरकारने हे तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले आहेत. 19,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. ठीक आहे. बघा, कुणी 1 रुपयाही देत नाही. सरकारने तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी 19,500 रुपयांचा जो काही निधी आहे तो दिलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. मात्र आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय. बघा, 2100 रुपये बोनसच्या संदर्भाची माहिती तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा,
लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे, कारण गेल्या 5 महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. लक्षात घ्या बघा, अशा पद्धतीची जरी माहिती असली तरी देखील अर्ज अजून सुरू झालेलेच नाही आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद करण्यात आलेले असल्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला मागील 5 महिन्यामध्ये एकही लाभार्थी महिला पाहायला मिळत नाही, कारण योजनेचे अर्जच बंद झाले. अर्ज स्वीकारणे चालू नाही आहे लाडकी बहीण योजनेचे. त्याच्यामुळं 5 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकही अर्ज महिलांनी केलेला नाही आहे, कारण अर्ज सुरू नाही आहे. पुढे बघा, महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवले. याचिकेचे निकाल, योजनेचे जे काही संदर्भात आपण पाहिलं तर योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा जो काही परिणाम आहे तो दिसून आला. ना भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु त्यानंतर या योजनेची छाननी केल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले. बघा, योजनेची छाननी केली म्हणजेच तपासणी जी आहे ती तपासणी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले. निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजेच तपासणी जी आहे ती सुरूच राहणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींच्या अर्जांची जी काही तपासणी ती सुरूच राहणार आहे. त्याच्यामध्ये लाखो महिलांना अपात्र पण करण्यात आलेले आहे, कारण त्या महिला भगिनी योजनेसाठी पात्र नसताना पण त्यांनी लाभ घेतला होता. पुढे बघा, फक्त आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या 5 महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का अशी कुजबूज सुरू झालेली आहे. बघा, अशी कुजबूज जी ती त्या ठिकाणी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, या योग्य वेळी मानधन वाढ. बघा, सर्वात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, 2100 रुपये बोनसच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ महत्त्वाचा आहे बघा, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका बरं. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, बघा काय म्हटलं, येत्या महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील. बघा, योजना 5 वर्ष सुरूच राहणार आहे. 5 वर्ष तुमची योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आणि सध्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय, तुमचं जे काही मानधन आहे सध्या 1500 रुपये मिळत आहे, त्याच्यामध्ये वाढ करून तुम्हाला 2100 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं महायुतीने. बघा, ज्यावेळेस निवडणूक होती, विधानसभेची निवडणूक, त्यावेळेस जर आपण पाहिलं तर जाहीरनामा काढण्यात आला होता महायुतीच्या तर्फे. पण जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर निवडून आलो, आमचे जर सरकार आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण सांगितलं होतं, जर आमचं सरकार त्या ठिकाणी आलं, तुम्ही जर आम्हाला बळ दिलं तर आम्ही जी काही रक्कम आहे ती वाढवणार आहोत अशा पद्धतीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण केली होती. आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण आता घोषणा केली आहे की योग्य वेळी जे काही मानधन आहे ते वाढणारच आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला 1500 रुपये जे मिळतात त्याच्यामध्ये वाढ करून तुम्हाला 2100 रुपये देण्याचा जो काही निर्णय तो घेतला जाऊ शकतो. लाडकी बहीण योजना म्हणजे काय, तर बघा, या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देते. या आर्थिक मदतीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे आहे. सध्या लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. महिलांचे हक्क आणि त्यांची आर्थिक सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे असे आश्वासन एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिले. या योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे ते म्हणाले. आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही असेही ते पुढे म्हणाले. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक कायमस्वरूपी पाऊल आहे आणि त्याचे फायदे पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. म्हणजेच काय, तर तुम्हाला जे काय आता 1500 रुपये मिळतात त्याच्यात योग्य ते वाढ करून 2100 रुपये तुम्हाला बोनस जो आहे तो दिला जाऊ शकतो. कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.